मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा. मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचंय ते करा. मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार, संजय राऊतांकडून स्पष्ट. राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीत जिंकणार. फडणवीसांचं विधान तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानं अशी वक्तव्य. विनोद म्हणून पहा संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश शिलेंकडून डान्सबारवर दगडफेक. योगेश शिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल. रायगडमध्ये सर्वात जास्त डान्सबार असल्याचं राज ठाकरेंनी केलेलं विधान. अनधिकृत बार सरकारनेच तोडावं, आम्ही तोडायची काय गरज, सरकार काय करतंय की सरकारच डान्स बार चालवतंय. मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मुंबईत युगेंद्र पवार यांचा साखरपुडा. साखरपुड्यानिमित्त शरद पवार, अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र. मेघदूत बंगल्यातील गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रीनं अश्रू अनावर. याच बंगल्यात मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म झाला. 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई गृहप्रवेशावेळी भावूक. भाजप 2 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा, हर मन तिरंगा अभियान राबवणार. प्रत्येक नागरिकाने घरावर तिरंगा फडकवावा. अभियानात उत्साहाने सहभागी व्हा, रवींद्र चव्हाणांचं आवाहन. 15 ऑगस्टपासून राज्यभरातील शाळांमध्ये आता विद्यार्थी देशभक्तीपर गीतांवर कवायत करणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या संकल्पनेतून राज्यभरातील शाळेत उपक्रम राबवला जाणार.